मनोज जरांगे मराठा आरक्षणावरून पुन्हा आक्रमक झालेत। जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारलंय आणि यासाठी त्यांनी तारीख निवडली आहे 4 जून लोकसभा निवडणुकीच्या निकालाची। बघूया जरांगेंनी घोषणा करताना काय म्हटलं आणि कसे असतील त्याचे परिणाम। मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणाचा महाराष्ट्रातला चेहरा। मराठा समाजाचं नव्यानं उदयाला आलेलं नेतृत्व। ज्यांच्या घोषणांनी आणि भूमिकांनी राज्यातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण मागच्या काही महिन्यात ढवळून निघालं। निवडणुकीच्या धामधुमीत थंडावलेलं मराठा आंदोलनाचं वादळ आता याच जरांगे पाटलांच्या नेतृत्वात पुन्हा येत आहे। कारण जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे। जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत आणि त्यासाठी तारीख ठरली आहे 4 जून लोकसभा निवडणुकीच्या निकालाची। उपोषण 4 जूनला आहे, 8 जूनला सभा आहे। उद्या आम्ही 1 वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललोय। तिथली काय तयारी, कशी तयारी आहे या संदर्भात उद्या चाललोय आम्ही नारायणगडावरती। कशा स्वरूपाची तयारी, काय तयारी झाली, कारण इथं आंतरवालीत आम्ही 170 मध्ये घेतला कार्यक्रम एकरमध्ये। आमचे 50,000 स्वयंसेवक आम्हाला तिथं चटणीला सुद्धा पुरले नव्हते। तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे। म्हणजे कोणत्या कोपऱ्यात स्वयंसेवक उभा राहिला हे सुद्धा कळालं नाही, एवढी गर्दी। इथं तर 6 करोड यायचं, उद्या पाणी करायला चाललो आहे। तर जरांगे पाटील यांनी ही घोषणा करतानाच त्यांनी आरक्षणावरून सरकारला सुनावलंय। प्रचारावरून मोदींवर टीकेचे बाण सोडले आणि निवडणुकीतल्या आपल्या भूमिकेवरूनही त्यांनी मोठं विधान केलंय। मराठा कोणचाही असू द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या, 10% दिलेलं आरक्षण या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आलेलं नाहीये। त्यामुळे मग तो भाजपचा गोरगरीब मराठा असो, श्रीमंताला काय बोलून उपयोग नाही असं वाटतंय। सामान्य त्यांचा जो असेल त्यांच्याही लेकराचं वाटलंच झालंय। मोदी साहेब कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात आले नव्हते। मोदी साहेब सध्या महाराष्ट्रातच आहेत, झोपालाच इथं येते। गोधाड्या गाधाड्या आणल्या असतात तर त्यांनी इथंच झोपते आणि इथं सकाळी सुरू लगेच। म्हणजे हे मराठ्यांच्या याला डर म्हणतात। दुसरं, मोदी साहेब कधीच मीडियाच्या समोर आले नाहीत 10 वर्ष। आता 1-1 घंटा व्यासपीठावरच बोलते ते। तिसरं, त्यांनी स्वतःच्या पक्षाचा चिन्हाचा प्रचार सोडून दुसऱ्याचा कधीच केलेला नाही। गणित नाही बिघडणार त्यांचं, त्याला येऊनच देणार नाही। गणित बिघडायचं काय संबंध आहे? मैदानातच मी राहणार आहे। जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच आहे हो कायदा जर पारित नाही केला तर मी मात्र मैदानात जाणार आहे। जरांगे पाटील यांनी यापूर्वी अनेकदा उपोषणाचं हत्यार उपसलं। त्याला समाजातून, माध्यमातून प्रतिसादही मिळाला, पण हा लढा पूर्णत्वाकडे नेण्यात मात्र यश आलं नाही। जरांगेंच्या उपोषणाचं काय झालं? पहिलं उपोषण 29 ऑगस्ट। जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले। जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी दगडफेक आणि लाठीमार। 14 सप्टेंबर जरांगे पाटील यांनी पहिलं उपोषण सोडलं। 14 सप्टेंबर शिंदेना सरसकट मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यासाठी 40 दिवसांची मुदत। दुसरं उपोषण 25 ऑक्टोबर सरकारने आरक्षणाबाबत कोणतीही हालचाल न केल्यामुळे पुन्हा उपोषण। 30 ऑक्टोबर माजलगाव आणि बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ। 2 नोव्हेंबर जरांगेंचं दुसरं उपोषण मागे। न्यायमूर्ती MJ गायकवाड, सुनील शुक्रे, उदय सामंत, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे। 2 जानेवारीची डेडलाईन। 3 नोव्हेंबर सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिल्याचं मनोज जरांगे पाटील यांच्याकडून स्पष्ट। 20 जानेवारी अंतरवली सराटीतून उपोषणासह मुंबईकडे रवाना। 27 जानेवारी मुख्यमंत्र्यांनी अध्यादेशाची प्रत दिल्यानंतर जरांगेंचा मार्च पुन्हा परतला। चौथं उपोषण 10 फेब्रुवारी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण। 20 फेब्रुवारी मराठ्यांना 10% आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर।
25 फेब्रुवारी मुंबईकडे निघालेल्या जरांगेंना रोखलं. 26 फेब्रुवारी मर्यादेबाहेर गोष्ट केली की करेक्ट कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांचं विधान. 28 फेब्रुवारी जरांगेंनी उपोषण मागे घेण्याची केली घोषणा. यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला. त्यामुळेच राज्यातला आरक्षणाचा लढा काहीसा मंदावला. जरांगेंनीही मराठा उमेदवार देण्याची चाचपणी सुरुवातीला केली, मात्र त्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. या काळात कुठलीही राजकीय भूमिका त्यांनी घेतली नाही. ज्याला पाडायचं त्याला पाडा असा संदेश त्यांनी मराठा समाजाला दिला. पण आता 4 जूनला उपोषणाला बसताना ते नेमकी काय भूमिका मांडतात हे महत्वाचं आहे. कारण जरांगेंनी जाहीर केलंय की ते विधानसभेच्या तयारीला लागले. अशा जरांगे आणि मराठा आरक्षण हे दोन्ही फॅक्टर आता पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी महत्वाचे ठरणार आहे. गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.